सन्माननीय देवरावजी भोंगळे साहेब. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 सुधारणा करणारे जे विधेयक आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व सरकारने आणलं, याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, मी कोणतीही प्रस्तावना न करता टू द पॉइंट दोन मुद्दे या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की सध्या जुगार हा सुद्धा संघटित गुन्हेगारी आहे आणि जुगारामध्ये जेव्हा आपण अटक करतो तर पोलीस त्यांना तात्काळ जमानत देते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्या गुन्ह्यांमध्ये 7 वर्षाची शिक्षा नाही त्या गुन्ह्यांमध्ये आपल्याला अटक करता येत नाही. मग जुगार हा एक संघटित गुन्हेगारी असल्यामुळे आपण या कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव करून आपल्याला जुगारावर सुद्धा मोठी शिक्षा करावी लागणार आहे. दुसरा मुद्दा, माझा स्पेसिफिक मुद्दा आहे, अवैध दारूबद्दल या ठिकाणी बोलल्या गेलं. आपण पाहतो की गावागावामध्ये शहरामध्ये अवैध दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते आणि अवैध दारूचा सर्वात जास्त जर प्रभाव किंवा ज्यांना त्रास होतो तो म्हणजे महिला वर्ग. अध्यक्ष महोदय, आम्ही मतदारसंघामध्ये फिरताना बघतो की महिला आम्हाला अवैध दारूबद्दल फोन करतात, पोलीस कारवाई करते, पण लगेच त्याला ठाण्यामध्ये आणल्याबरोबर जमानत दिल्या जाते. आणि यावर सुद्धा कारण येते की माननीय सुप्रीम कोर्टाने जे 7 वर्षाचं प्रावधान दिला त्यामुळे अवैध दारू करण्यावर सुद्धा कोणता अंकुश राहिला नाही. आपण त्याला पोलीस स्टेशनला आणतो, तो घरी जातो आणि लगेच अवैध दारू विकते. आणि अवैध दारू हा सुद्धा संघटित गुन्हेगारी असल्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे स्पेसिफिक एक तर ज्या सध्या दारूमध्ये जे जमानत द्यायचं प्रोव्हिजन आहे त्या कायद्यामध्ये आपल्या सरकार